आता प्रश्न हा राहिलेलाच नाही आहे, की तुम्ही बी-जे-पीला सपोर्ट करता की काँग्रेसला सपोर्ट करता. काल ओव्हरऑल जंतर मंतर ते संसद या मार्चमध्ये जे काही झालं, ज्या पद्धतीने पोलिसांनी ॲक्शन घेतली, किमान भारतीय जनता पार्टीचे लोक, जे त्यांचे मोठे नेते आहेत, म्हणजे नरेंद्र मोदीजींसारखा व्यक्ती इतका असंवेदनशील होईल, असं कधी वाटलं नव्हतं. मी स्वतः 2014 पासून साधारण जेव्हापासून बी-जे-पी पॉवरमध्ये येत होती, त्यावेळी एक ट्रान्झिशनची गरज होती. वयही लहान होतं माझं, पण तेव्हापासून ते आत्तापर्यंत आणि आत्ताच्या घडीला सुद्धा मी मोर ऑफ बी-जे-पी अलाइन्ड आहे, हे खूप लोकांना माहिती आहे. म्हणजे जवळचे जे मित्र आहेत त्यांना सुद्धा. पण कालचा इन्सिडेंट जो होता, तो मनामध्ये खूप गोंधळ निर्माण करतो. म्हणजे खोटं बोलणं, राम मंदिरामध्ये जे काही झालं वगैरे ठीक होतं म्हणजे. पण समहाऊ कालचा इन्सिडेंट म्हणजे तिथं जी मुलं आली होती, ती कोणत्याही जातीची, धर्माची काही असतील. भलेही त्यांना विरोधी पक्षानं पाठवलं असेल. पण त्यांच्यावरती अशा पद्धतीनं हल्ले करणं म्हणजे लिटरली पोलीस फायर पोझिशनमध्ये तिथं उभा राहिलेत. ते आतंकवादी नाही आहेत. ते प्रश्न विचारतायत आणि प्रश्न गव्हर्नमेंटला नाही विचारणार तर कुणाला विचारणार? आज काय आहे ना, तुम्हाला मला कदाचित त्याची झळ इतकी पोचत नाहीये कारण ते आपल्यावरती बेतलेलं नाहीये. आपल्या कुटुंबातील कुणी व्यक्ती नीटची एक्झाम देत नव्हता किंवा आपल्या घरातल्या किंवा आपल्या रिलेशनमधलं कुणी आत्महत्या केलेलं नाहीये. त्याच्यामुळे कदाचित हे फील होत नाहीये. पण याचा अर्थ असा होत नाही ना, की आपल्या घरापर्यंत पोहोचलं नाही आणि भविष्यात आपण सेफ राहू. हे खूप त्रासदायक आहे आणि त्रासदायक यासाठी आहे, की मी जी आयडिओलॉजी फॉलो करतोय गेले कित्येक दिवस. मी स्वतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या शाखा अटेंड केलेत. मी 5वी पासून शाखांमध्ये जात होतो आणि मी बऱ्याचदा हेही बोलून दाखवलंय, की माझ्यामध्ये जे काही भाषण कौशल्य आहे, माझ्यामध्ये जे काही स्टेज डिअरिंग आहे, मला तिथून आलंय. पण आता असं होतंय ना, की हे सगळं जेव्हा आपण उघड्या डोळ्यानं बघतोय, काय उत्तर देणार आपण? एक आयडिओलॉजीचा फॉलोअर म्हणून. मी कसं याला डिफेंड करू, की कुणीतरी आंदोलन करतंय, कुणीतरी अ, आंदोलनाला बसलंय, त्यांनी त्यांच्या पद्धतीनं ते काम करतायत. सोनू वांगचुकजी जेव्हा तिथं उपोषणाला बसले होते, त्यांना ज्या पद्धतीनं उचलून नेण्यात आलं, कसं डिफेंड करणार? इट्स चॅलेंजिंग. आणि याच्यावरती हाईट काय माहिती आहे का, की आयडिओलॉजीवरती एक विश्वास असावा, पण किती ब्लाइंडली ते फॉलो करावं. म्हणजे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगतात, की अ, पोलिसांनी काही प्रमाणात बरोबर केलं, कारण तिथल्या त्या मुलांनी अ, गाड्या फोडल्या आणि हे पोलिसांच्या गाड्यांवरती हल्ले केले, हे केलं, ते केलं. थोडीशी रिॲलिटी डोळे उघडून बघण्याची गरज आहे, कारण त्या गाड्या ऑलरेडी तिथं ठेवण्यात आल्या होत्या. त्याचा एक व्हिडिओ पण मी याला अटॅच करेन या व्हिडिओमध्ये. म्हणजे लिटरली सगळं प्लॅनिंगनुसार केलं गेलं आणि परत त्यांच्यावरतीच आरोप टाकणं. मला काही लोकांनी आज एक व्हिडिओ पाठवला, की त्यांच्यातला जो एक स्पोक पर्सन होता, इकडे मुलं मार खातात आणि तो निघून गेला वगैरे, वगैरे. त्याच्यावरती सी-जे-पीनं काय ॲक्शन घ्यायची ती ती घेतली. ते सगळं झालं. मग आपण त्यात काय निगेटिव्ह घडलं हेच बघणार आहोत का? आणि मग आपण हिंदू म्हणून आपल्यातली ती संवेदनशीलता संपली आहे का? कारण आपल्याला एक
हिंदू आयडिओलॉजीला फॉलो करायचं आहे आणि मग आपण ते सगळं डोळं झाकून असं बघतोय का की हे घडतंय पण मला बीजेपीला सपोर्ट करायचा आहे आणि ह्यांना मारला काय आणि यांचा जीव घेतला काय, मला काय फरक पडत नाही, या माइंडसेटमध्ये गेलोय का आपण? आणि हिंदू आणि हे सगळं होण्याआधी आपण भारतीय आहोत आणि हे मला बीजेपीनं शिकवलंय. देश पहिला, मग तिथं त्या आंदोलनामध्ये असणारी प्रत्येक व्यक्ती, तो कुठल्या जातीचा आहे धर्माचा आहे मला माहिती नाही, पण तो एक भारतीय आहे हे मला माहिती आहे. आणि एक हिंदू म्हणून मला असं वाटतं की भारतात राहणाऱ्या कुठल्याही व्यक्तीवरती जो आंदोलन करतोय त्याच्यावरती असा लाठीचार्ज नाही झाला पाहिजे. आज इथून पुढे तुम्ही मी कुठल्याही आयडिओलॉजीला फॉलो करू, जेव्हा वोट द्यायची वेळ तेव्हा कुणालाही देऊ, पण जर प्रश्न विचारण्यावरतीच प्रश्न निर्माण होतील तर कदाचित आज आपण प्रत्यक्षात तिथं जंतर मंतरवरती बसलेलो नाही आहे, पण उद्या जर ही वेळ आपल्यावरती आली आणि तेव्हा सुद्धा आपल्यासोबत असंच केलं गेलं तर मात्र आपल्याला आपलीच लाज वाटेल. कारण आपण मनामध्ये काही खूप वेगळ्या गोष्टी घेऊन चाललोय आणि खूप काही वेगळं घडतंय. आपण हिंदूंचं राष्ट्र म्हणून, एक सत्ता पाहिजे म्हणून हे सगळं आणलं, पण आता हे गव्हर्नमेंट आन्सरेबल ठरत नाहीये, रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही आहे. कारण जर याची रिस्पॉन्सिबिलिटी घेतली असती, योग्य वेळी डिस्कशन्स इनिशिएट झाले असते तर कालचा दिवस बघायलाच मिळाला नसता. आपल्या देशाच्या पंतप्रधानांना जगामध्ये लक्ष घालायला वेळ आहे. कित्येक दौरे करतायत ते, अशा काही देशांमध्ये जातात म्हणजे त्या देशाचं नाव सुद्धा ऐकलेलं नसतं. आणि ठीक आहे ना, आपण ओके म्हणतो आपलं विश्वगुरु आणि याच्यामुळे, पण दिल्लीत आपल्या घरात काय घडा लागलंय तिकडे लक्ष नाही आहे त्यांचं. विचार करा, मी विचार करतोय. मला माहिती नाही या देशातल्या किती लोकांना काल रात्री सुखाची झोप लागली आहे. मला तर नाही लागलेली आहे, कारण भलेही माझी आयडिओलॉजी एका बाजूला आहे, भलेही माझं बिलिव्हनेस एका ठिकाणी आहे, पण माणूस म्हणून मी जिवंत आहे. साथियों, ये जो आप कार देख रहे हैं मेरे पीछे, इसकी जो हालत हो रही है ये आप देखिए. ऐसा नहीं है कि ये यहाँ पे ऐसा कुछ हुआ है, ये पहले से ही टूटी हुई कार थी, डैमेज, एक्सीडेंटल. तो ये दिल्ली पुलिस का डेकोरेशन है, आप देखिए, ये दिल्ली पुलिस ने डेकोरेशन किया हुआ है. डैमेज की गाड़ी लाके यहाँ पे लगा रखी है. ये देखिए, ये इसका नंबर है, जिससे कि इल्जाम प्रदर्शनकारियों पर आ जाए. देखिए आप दिल्ली पुलिस का डेकोरेशन, ये दिल्ली पुलिस ने डेकोरेशन किया हुआ है इस गाड़ी का और इसको सजाया हुआ है. ये देखिए पीछे भी एक और गाड़ी है. साथियों, इन गाड़ियों को दिल्ली पुलिस ने मार्च शुरू होने से पहले ही लाके यहाँ पे सजा दिया था, जिससे कि झूठे आरोप मट दिए जाए. ये देखो आप, ये देखिए, मानना पड़ेगा ना कितना बढ़िया डेकोरेशन करती है दिल्ली पुलिस. देख लो.